नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. इतर यूट्यूब चॅनेलसाठी सूचना. आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये. आपल्या आजच्या अनुभवाचे नाव आहे सद्गुण रुष्ट नवस. नाव जरा विचित्र वाटतं नाही का? मित्रांनो, तुमच्या मनात या नवसाविषयी जाणून घेण्याकरता जिज्ञासा निर्माण झालीच असेल. म्हणूनच आधी हा नवस म्हणजे काय हे सांगते. मंडळींनो, हे जग फार अद्भुत आणि गूढ माहितीने भरलेलं आहे. सूर्य अस्ताला गेल्यावर मानवी दृष्टीला काही अंशी कमी दिसू लागतं. दिवसाढवळ्या सूर्यप्रकाशात दिसणाऱ्या वस्तूंना आपण अंधारात पाहू शकतोच असं नाही. तसाच काहीसा हा प्रकार. या काळ्या अंधाऱ्या रात्री चारही दिशेला पसरलेल्या अंधारात काय गूढ कवटाळून बसल्यात हे मानवी मनाला कळणं अशक्य. असं सांगितलं जातं का साक्षात दैवी शक्तींनीच पापभिरू मानवावर वाईट अविचारी संगतीचा वसा पडायला नको म्हणून काळ्या जादूच्या काही भयान गोष्टींना अंधाराच्या गर्भात दडवून ठेवलंय, ज्याचा विचार करवत नाही. पण काळ्या जादूच्या विद्येमार्फत काय अशक्य नाही? या विद्येमुळेच कधी रंकाचा राव तर रावाचा रंक होतो. म्हणूनच जगाच्या पाठीवर गुप्तरित्या हिचा वापर केला जातो आणि त्यातलीच एक गुप्त विद्या म्हणजे सद्गुण रुष्ट नवस. सामान्यतः जो नवस चांगला असतो तो देवाकडे तोंड करून म्हटला जातो, पण सद्गुण रुष्ट नवस हा फार वेगळा असतो. तो फक्त आणि फक्त काही ठराविक देवांसमोर ठराविक वेळ दिवस पाहून केला जातो. एक मुद्दा पाहूया. जेव्हा गणेश चतुर्थीला बाप्पाचं विसर्जन होतं तेव्हा रात्री ठीक 12 वाजता विसर्जन केलेल्या पार्थिव जागेत पाण्यात पूर्ण विवस्त्र अवस्थेत देवाच्या विसर्जित पार्थिवाकडे पाठ करून हा सद्गुण रुष्ट नवस म्हटला जातो. पण या नवसाचं एक वैशिष्ट्य देखील आहे. हा नवस जशी कृती असेल तशीच प्रतिकृती देतो. म्हणजे काय हे अनुभवातून ऐकूया. सदरील अनुभव माझ्या आजीने म्हणजे घुमाबाईंनी सांगितला असून हा प्रसंग त्यांच्या सासूरवाडीतील एका मैत्रिणीसोबत घडला आहे. सदरील अनुभवातून कोणत्याही सामाजिक भावनेला गालबोट किंवा धक्का लावणे हा आमचा उद्देश नाही. उमा रामदास वचपे या गृहिणी, त्यांच्या परिवारात नवरा रामदास उर्फ रामा यांचा बाजारात फळ विक्रीचा धंदा होता आणि त्यांचा एकुलता एक मुलगा हरिनाथ उर्फ हर्या हा 6वीत शिकत होता. तर झालं असं, 2002 सालच्या फेब्रुवारीचा थंडीचा महिना सुरू होता. रात्रीच्या 9:30च्या दरम्यानची वेळ. आज उमाबाईंचे मोठे भाऊ म्हणजे रामाचे मेहुणे बळीनाथ चव्हाण हे अचानक एका मित्रासोबत उमाबाईंना भेटायला त्यांच्या घरी आले. आम्ही येणार आहोत असं त्यांनी आधी कळवलं नव्हतं, म्हणून ही भेट अनपेक्षित झाली. येताना बळीरावांनी सोबत एक कागद आणला होता. रामरावांनी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार केला. उमाबाई त्यांना पाणी घेऊन आल्या आणि आपल्या मोठ्या भावाला व मित्राला पाणी प्यायला दिलं. पाणी देताना उमाबाईंना गावठी दारूचा वास आला. याचा अर्थ ते दोघेही दारू पिऊन आले होते. माझ्या आजीने सांगितलं का उमाबाईचा मोठा भाऊ बळीराम अगदी निर्व्यसनी सज्जन स्वभावाचा होता. पण बळीनाथरावांच्या स्वर्गवासी वडिलांची गावात एक जमीन होती, ज्या जमिनीवर बळीनाथरावांचा आणि उमाबाईंचा वेगवेगळा हिस्सा होता. त्याच गावातील जमिनीत असलेला आपला हिस्सा बळीनाथरावांनी एका बिल्डरला विकून टाकला.
पैसा येताच माणसाचं राहणीमान बदलतं हे खरं. तसंच बळीरावांचं झालं. गेल्या वर्षीपासून बळीनाथरावांना दारू, जुगार या वाईट सवयी लागल्या. इतक्या का जमिनीचे मिळालेले सर्व पैसे ते जुगारात हारले. जुगारापायी त्यांच्या अंगावर कर्ज झालं आणि म्हणूनच इतक्या रात्री बळीनाथ त्याच्या गावात असलेल्या बहिणीच्या हिश्श्याची जमीन विकण्यासाठी इथं आला होता. पाणी पिऊन झाल्यावर उमाबाईंनी भावाला विचारलं, दादा सर्व ठीक आहे ना? इतक्या रात्री असं अचानक येणं केलंस? लहानगा हऱ्या हॉलमधील दरवाजापाशी उभं राहून हे सर्व काही पाहत होता. त्यावर बळीनाथरावांनी सांगितलं, हा माझा मित्र दलाल आहे. गावात राहिलेली आपली जमीन, त्या जमिनीला माझ्या या मित्राने एक ग्राहक पाहिलाय. तू या कागदांवर सह्या कर. बळीनाथराव आपल्या बहिणीला म्हणाला. बळीनाथरावांचं हे वाक्य उमाबाईंना जरा अनपेक्षित होतं, कारण बळीनाथने त्याच्या स्वमालकीची जमीन विकली होती. मग आता तो कोणत्या हिश्श्याची बात करत होता? कारण राहिलेला हिस्सा तर उमाबाईचा होता. बरं, बळीनाथरावांनी जो काही पैसा आला त्यातला 1 रुपयासुद्धा उमाबाईंना दाखवला नाही आणि आज आपल्या वाट्याची जमीन विकायला निघालाय. हे पाहून उमाबाईंच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि जे घडलं त्या घटनेनेच या अनुभवाला जन्म दिला. उमाबाईंनी आपल्या भावाला खडसावून सांगितलं, मला माझ्या हिश्श्याची जमीन विकायची नाही. तुझी जमीन विकली तू तेव्हा मला सांगितलंस वय? पैसा होता तेव्हा थोडा दाखवलास तरी का? गेला ना सारा मटक्यावर आणि दारूवर. आणि आता माझा हिस्सा विकायला आलायस हां? उमाबाईंच्या तोंडून यासोबत काही अपशब्द, शिव्याशाप बाहेर पडू लागले. भांडण हे आगीसारखं असतं. छोट्याशा ठिणगीने भडका उडतो आणि वणवा पेटला जातो. बळीनाथराव आधीच नशेत धूत होते. नशेत असलेला माणूस रावण असतो. आपली लहान बहीण आपल्याला काहीबाही बोलते हे बळीनाथच्या जिवारी लागलं. रागाच्या भरात त्याने आपल्या बहिणीला अगदी खालच्या पातळीवर शिव्या द्यायला सुरुवात केली. गाव ठिकाणी भांडणं म्हणजे गमतीचा विषय हे वेगळं सांगायला नको. रामनाथरावांच्या घरातून आवाज जाताच घराबाहेर 20-25 बघ्यांची गर्दी जमली. एक क्षण तर असा आला का दारूच्या नशेत असलेल्या बळीने आपल्या बहिणीच्या अंगावर हात उचलला, परंतु रामरावांनी त्याला अडवलं. बळीने नीचपणाची हद्द पार केली म्हणून रामरावांनी बळीच्या शर्टाच्या कॉलरला धरून त्याला घरातून बाहेर काढलं. तेव्हा दरवाजाच्या चौकटीत ठेचाळून दारूच्या नशेत झिंगणारा बळी अंगणात वेड्यावाकड्या अवस्थेत खाली कोसळला. त्याला असं पडलेलं पाहून जमलेली लोक दात काढून हसायला लागली. बळीने 4ही दिशेला पाहिलं. सर्व माणसं आपल्याला हसतायत हे पाहून राग, अहंकार या सगळ्यांचा जळफळाट झाला आणि त्यातच त्याची ती खविसासारखी रक्त उतरलेली खुणशी नजर उमाबाईंच्या चौकटीतून हॉलमध्ये गेली. हॉलमध्ये उजव्या बाजूला हऱ्या मामाला असं पडलेलं पाहून पोटावर हात ठेवून मोठमोठ्याने हसत होता. हऱ्याला आपल्यावर असं हसताना पाहून क्रोधाने बळीच्या डोक्यात रावण शिरला. बाकीच्या लोकांचं काही नाही, पण हऱ्याचा जास्तीत जास्त राग त्याच्या खुणशी डोळ्यात कचऱ्यासारखा खुपू लागला. खाली मान घालून दात ओठ खात बळी उठला आणि शेवटची जळजळीत नजर हऱ्यावर टाकून मित्राला घेऊन तिथून निघून गेला. त्या जमलेल्या मंडळींमध्ये माझी घुमा आजी पण होती बरं का. घुमा आजीने सांगितलं, बाकीच्यांसाठी जरी हे प्रकरण इथेच थांबलं असलं तरी खरं तर त्याचा इथे अंत नव्हता, तर ही सुरुवात होती. पुढे जाऊन ही घटना वेगळं वळण घेणार होती. बळीला आपला झालेला अपमान जिव्हारी लागला. डोळ्यापुढे सतत रामाने कसं आपल्याला कॉलर धरून बाहेर काढलं, 4ही बाजूची लोक आपल्याला कशी हसत होती आणि तो हऱ्यासुद्धा आपल्याला हसत होता हे आठवू लागलं. बळीच्या डोक्यात सुडाची विध्वंसक
घातकी भावना जन्माला येऊ लागली. सुडाच्या वासनेला अंत नसतो. बळीच्या डोक्यात 24 तास हाच विचार चालायचा काहीही करून आता उमाला हिसका दाखवायचा. शेवटी सूडबुद्धीने एक विकृत वळण घेतलं आणि तो दिवस उजाडला. 10 जुलै 2002, आषाढी अमावस्या. जुलै महिना सुरू होता. धुवाधार पाऊस कोसळत होता. चारही दिशेला धुरकट अंधार पसरला होता. आज असा पाऊस जास्त असल्याने शाळेला सुट्टी दिली होती, म्हणून हऱ्या घरीच होता. हॉलमध्ये टीव्हीवर कार्टून पाहत बसला होता. भिंतीवरच्या घड्याळात 11:15 वाजले. तो स्वयंपाकघरात आला आणि आईला म्हणाला, आई, मी जरा परसाकडं जाऊन येतो. त्यावर उमाबाईंनी हो करत मान हलवली आणि जास्त लांब जाऊ नको, लवकर ये, असं नेहमीप्रमाणे सांगितलं. पण नियतीच्या या कपटी खेळाची रीत तरी पहा. आज उमाबाईंच्या मनाला प्रखरतेने वाटू लागलं, हऱ्याला एकटं जाऊन द्यायला नको. शत्रू विचार करत नाही असे विचार कधी कधी आपसूक आपल्या मनात येतात. खरं तर ही मनाची चेतावणी असते. असंच आज उमाबाईंसोबत झालं. त्यांना अचानक हऱ्याला एकटं जाऊन द्यायला नको असं वाटू लागलं. साधारण 11:15च्या दरम्यान हऱ्या घराबाहेर पडला. 11:15चा 1 वाजला, मग 1:30, 2, पण हऱ्या घरी आला नाही. म्हणून उमाबाईंना वाटलं कोणत्या तरी मित्राच्या घरी गेला असेल. त्या गावात हऱ्याचे जितके जवळचे मित्र आहेत तिथे जाऊन आल्या. हऱ्या आलाय का ही चौकशी केली, पण सगळीकडून नकार आला. उमाबाईंचं काळीज भीतीने धडधडू लागलं. डोकं काम करायचं बंद झालं. शेवटी उमाबाईंनी भर पावसात हऱ्या जिथे परसाकडं जातो तिथेही जाऊन पाहिलं, पण तिथेसुद्धा त्याचा पत्ता नाही. शेवटी घाबरलेल्या उमाबाईंनी रामनाथरावांना घरी बोलवलं. त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली. रामनाथरावांनी उमाबाईंना धीर दिला आणि असेल कुठेतरी असं सांगितलं, पण त्यांच्याही मनाला आता भीती लागून राहिली. बाहेर धोधो पाऊस कोसळत होता आणि त्यात हऱ्या हरवला. दुपार उलटून गेली. संध्याकाळ व्हायला आली तरी हऱ्याचा पत्ता नाही. रामनाथरावांनी गावातल्या लोकांना सोबत घेऊन संपूर्ण गाव आणि आजूबाजूचा परिसर पिंजून काढला, पण हऱ्याचा पत्ता नव्हता. अखेरीस 9च्या दरम्यान त्यांनी काही गावकऱ्यांना सोबत नेऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायचं ठरवलं. पण पोलिसांनी 24 तास उलटू द्या, मग तक्रार घेऊ असं सांगितलं. अखेरीस रामराव आणि गावकरी हताशपणे घरी आले. उमाबाईंनी लेकराच्या काळजीने रडून डोळे लाल केले होते. घरात सुतक लागल्यासारखी परिस्थिती होती. पण खऱ्या अर्थाने वचपे कुटुंबाला सुतक लागलं ते दुसऱ्या दिवशी सकाळी 9च्या दरम्यान. रामरावांच्या घरात उमाबाई, रामराव, जवळची काही माणसं चिंतातूर नजरेने दाराकडे आस लावून बसली होती. तोच गावातील एक माणूस अगदी धापा टाकत घामाघूम होऊन दरवाजातून आत आला आणि 1 मिनिटातच घरातलं ते चिंतेचं वातावरण सुतकात बदललं. त्या माणसाने सांगितलं, आपल्या गावाच्या बाहेर बंद पडलेल्या कंपनीच्या संडासाच्या टाकीत हऱ्याचं मेलेलं प्रेत सापडलंय. रामराव, उमाबाई दोघांच्या अंगावर वीज कोसळली. 10 मिनिटात गावातील सगळी लोक वेशीपासून 15 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या त्या बंद कंपनीपाशी पोहोचले. हा म्हणता हऱ्या गेला ही वार्ता साऱ्या गावात पसरली आणि लोक भर पावसात कंपनीजवळ जमली. बघ्यांची गर्दी उसळली. कंपनीच्या मागच्या बाजूला उघड्या संडासाच्या 9 फूट उंचीच्या टाक्या होत्या. दिवसभर पडणाऱ्या पावसाने या टाक्या फुल भरल्या होत्या आणि त्या टाक्यातल्या पाण्यावर 3.5 फूट उंचीच्या हऱ्याचं पालथं मडं, दोन्ही हात वर उंचावलेल्या अवस्थेत, पाय बेडकासारखे दुमडलेल्या अवस्थेत प्लॅस्टिकच्या पिशवीगत अलगद तरंगत होतं. चेहरा, कान, तोंड, नाक, गुडघे सर्व शरीर पाण्यात
आणि टाळूचे केस पाठ पाण्यातून बाहेर आली होती. तोच गावातल्या कोणीतरी पोलिसांना कॉल केला. सायरन वाजवत पोलीस आणि ॲम्ब्युलन्सची गाडी आली. धो-धो पाऊस कोसळत होता. आकाशात काळ्या ढगांचं मळप तयार झालं होतं आणि या वातावरणात उमाबाईंचा तो हेल काढून रडण्याचा आवाज अंगावर काटा आणत होता. हवालदारांनी टाकीतल्या पाण्यावर तरंगणाऱ्या हऱ्याचा मृतदेह बाहेर काढून हिरव्या गवतावर सरळ झोपवला. रात्रभर पाण्यात भिजून ठेवलेल्या मनुक्यासारखं हऱ्याचं पोट पाणी जाऊन बेडकासारखं फुगलं होतं. सर्व शरीराच्या कातडीचा रंग पांढरा झाला होता. त्यातल्या त्यात कोणीतरी टाकीत मासे टाकल्याने त्या माशांनी प्रेताच्या मांसाचा रात्रभर चांगलाच लचका तोडला होता. चेहऱ्यावरचं, हातापायाचं, पोटाचं मांस खाल्लं होतं. डोळ्यातील बुबळं सताड उघडी आकाशाकडे पाहत होती आणि वासलेलं तोंड ज्यातून जीभ बाहेर आली होती, जणू कोणी मान दाबून तिला बाहेर काढली असावी. प्रेताचं फुगलेलं पोट, अशक्त हातपाय अगदी भेसूर आणि भयानकतेचा नमुना वाटत होतं. काही जणांनी तर प्रेत पाहताच हृदयाला भीतीचा झटका बसल्यागत घटनास्थळावरून गावच्या दिशेने धाव ठोकली. रामराव आणि उमाबाई दोघांनी पोलिसांना पोस्टमॉर्टमसाठी नकार दिला. प्रेताची चिरफाड नको हे गावठी मत त्यांचं इथे नडलं. वॉर्डबॉयने पांढऱ्या कपड्यात प्रेत झाकलं. पोलिसांनी थोडाफार तपास केला आणि प्रेत 4च्या दरम्यान उमाबाईंच्या घरी गेलं. 9पर्यंत प्रेताचे सर्व क्रियाकर्म, अंत्यसंस्कार पार पडले. हऱ्याचा मृत्यू कसा झाला, मेला की हत्या झाली, गावकऱ्यांसाठी हा गूढ चर्चेचा विषय बनला. 2 आठवडे सुतक संपेपर्यंत चांगलीच चर्चा रंगली. पोलिसांना सुद्धा काही धागेदोरे हाती लागले नाही. ज्याने हा अपघात आहे का घातपात हे कळालं नव्हतं. हऱ्याच्या 13व्या नंतर त्याच्या मृत्यूबद्दल सर्व गावकरी विसरून गेले. हऱ्याबद्दल होणारी चर्चासुद्धा थांबली. पण हऱ्याचं 13वं झालं आणि 3-4 दिवसांनी गावाबाहेरच्या बंद पडलेल्या कंपनीजवळून येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना अक्षरशः दिवसाढवळ्या नाना तऱ्हेच्या चेष्टा, भीतीदायक घटना जाणवू लागल्या. दुपारी 12 ते 2च्या दरम्यान कंपनीजवळून जात असताना कोणीतरी मोठ्याने आपल्या नावाने हाका मारतंय असं वाटायचं. पाण्यात बुडत असताना जसा बुडबुड्यांचा आवाज होतो, कोणीतरी पाण्यावर हातपाय झाडतो, तसा कोणीतरी बुडत असल्याप्रमाणे हातपाय झपाझप झाडत असल्याचा आवाज यायचा. तर मध्येच एखाद्या लहान मुलाचा वाचवा असा ओरडायचा स्वर ऐकू यायचा. काही जणांनी कंपनीच्या दुसऱ्या रिकाम्या मजल्यावरच्या सताड उघड्या खिडकीत एक पांढऱ्या चेहऱ्याची आकृती उभी पाहिली. गडद पांढरा चेहरा, काळेशार डोळे, अंगावरची कातडीसुद्धा इतकी दुधाळ का विचारायला नको. तोंडाचा जबडा विचकून हसताना त्याचे पिवळे धमक किडलेले दात ठळकपणे दिसायचे. संध्याकाळी पठारावर चरायला गेलेल्या गाई म्हशी परत येत असताना कंपनी जवळून यायच्या, पण त्या अगदी बिचकून वागत, जणू त्या कंपनी जवळून जाताना डोकं नाही हलवत, मध्येच हंबरायच्या, जणू त्या मुक्या जीवांना त्या वाईट शक्तीचा उच्चांक जाणावा, त्या वाईट शक्तीचा उच्चांक जाणवायचा. रात्री अपरात्री जाणाऱ्या वाटसरूंना यापेक्षा जास्त भयानक अनुभव आले. रात्रीच्या अंधारात त्या कंपनीच्या भोवताली काजव्याच्या चमचमत्या प्रकाशासारखा एक लहान मुलाचं शरीर दिसायचं. अंधारात त्याच्या शरीराला, अंधारात म्हणे धगधगत्या विस्तवासारखे लाल निखारे डोळे दिसायचे. काही जणांनी तर अक्षरशः हऱ्याचं भूत पाहिल्याचा दावा केला होता. गावात आता हऱ्याची हत्या झाली आणि म्हणूनच त्याच्या आत्म्याला मोक्ष, सुटका मिळाली नाही अशी चर्चा रंगायला सुरुवात झाली. पण कसं असतं, कोणतीही खबर गावातल्यांना आधी लागते आणि मग घरच्यांना.
तसाच काहीसा प्रकार इथे झाला. हऱ्याचं भूत हे प्रकरण वचपे कुटुंबाच्या कानावर पडलं नव्हतं. आणि सांगणार तरी कोण, कोणत्या तोंडाने? ज्या मात्यापित्याने मुलगा गमावलाय त्यांचं दुःख समजून घेण्याऐवजी दुःखावर मीठ चोळायचं. तुमचा मेलेला पोरगा भूत झालाय, लोकांच्या मानगुटीवर बसलाय, चेष्टा करतोय, हे असं सांगायचं. त्यात एके दिवशी म्हणजे 4 ऑगस्ट 2002 रोजी एक अशीच थरकाप उडवणारी घटना घडली. जुनी न वापरातली घरं चोरांसाठी अलिबाबाच्या गुहेसारखी असतात, कारण त्यांना त्या ठिकाणी नशा करायला मिळते. गावातील राहुल, अभय, सुधीर हे 3 जण विशीत वाया गेलेले कॉलेज तरुण. घरात कोणाला कळायला नको म्हणून चोरून लपून दारू सिगरेटची नशा करायचे. आजसुद्धा या 3घांचा दारू प्यायचा प्लॅन झाला. 3घांनी पैसे काढून दारू सिगरेट हे आणलं आणि प्यायची जागा ठरली होती, ती म्हणजे गावाबाहेरची बंद पडलेली कंपनी. हऱ्याच्या भूताबद्दल गावातल्यांकडून त्या 3घांनी खूप काही ऐकलं होतं, पण बाहेरची हवा लागलेली वाया गेलेली मुलं, ज्यांना जिवंत माणसांची भीती नाही, ते अशा कथांवर विश्वास काय ठेवणार? रात्रीचे 8 वाजले. आज रविवार होता. कामानिमित्त बाहेर चाललोय असं खोटं सांगून ही मुलं दारू प्यायला कंपनीच्या दिशेने निघाली. 10 मिनिटात गावची सीमा पार केल्यावर त्यांना समोरच श्रापित महलासारखी ती बंद पडलेली कंपनी दिसली. हातामध्ये असलेल्या बॅटरीच्या मदतीने आजूबाजूला पाहत ते 3घेही चालत होते. रातकिड्यांची अभद्र किरकिर, बेडकांचा डराव डराव असा भसाडा आवाज कानावर येत होता. पावसाच्या पाण्याने 4ही दिशेला ओलावा केला होता. आणि अशात, अरे, या कंपनीतल्या टाकीत तो हऱ्या बुडून मेला नाही का? लोक बोलतात ते खरं असेल का? अभयने आपल्या मित्रांना विचारलं, ज्यावर राहुल आणि सुधीर यांनी त्याला वेड्यात काढलं आणि 2-3 शिव्याही घातल्या. असं काय नसतं रे, चल गप, राहुल जरा विचित्र नजरेने पाहत म्हणाला. 5-10 मिनिटांनी 3घेही कंपनीपाशी पोहोचले. या कंपनीत प्लॅस्टिक बनवलं जात असे, परंतु मालक वारल्यानंतर कंपनी कायमची बंद झाली. मशिनी तिथून हलवल्या होत्या, म्हणूनच कंपनीचा तो भला मोठा हॉल रिकामा ओसाड पडला होता. या 3घांसारखे अजून बरेच नशेडी माणसं इथे दारू सिगरेटची नशा करायला येत होते. हॉलच्या उजव्या बाजूला सिमेंटच्या पायऱ्यांचा जिना होता, जो दुसऱ्या मजल्यावर जायचा. त्याच जिन्याच्या मधोमध हे 3घे दारू प्यायला बसले. 3ऱ्या पायरीवर राहुल आणि सुधीर बसले. मधोमध बाटल्या, मांसाहार ठेवला. तर 4थ्या पायरीवर एकटा अभय बसला आणि यांचा कार्यक्रम सुरू झाला. पण ज्या स्थळी खून, हत्या अशा गोष्टी घडतात, त्या ठिकाणी त्या व्यक्तीची भटकती आत्मा राहते. आणि जर त्या जागेत तीव्र सुगंध, अत्तर जरी नेलं किंवा मांस मच्छीचं सेवन जरी केलं, तरी ती आत्मा मानवाप्रती आकर्षित होते. या 3घांच्या बाबतीतही असंच झालं. सर्वात शेवटी अभय बसला होता. 2 ग्लास पोटात रिचवताच नशेने त्याचं डोकं झिंगायला लागलं. पापण्या जडवल्या गेल्या आणि अशात अभयला जाणवलं, आपण ज्या पायरीवर बसलो आहोत ती पायरी ओली आहे, कारण पॅन्ट पाण्याने ओली झाली. तसं त्याने खाली हात लावून पाहिलं. हाताच्या तळव्याला थंडगार पाण्याचा स्पर्श झाला आणि त्या पाण्यातून मांस नासल्याचा घाणेरडा कुचका वास येत होता. अभयच्या मनात तीव्र स्वरातील भीती जाणवू लागली. आपल्या मागे पायरीवर कोणीतरी बसलंय, कारण मागून ते जे काही होतं त्याच्या श्वासांचा आवाज आणि श्वास सोडल्याची थंडगार हवा अभयला आपल्या केसांवर स्पष्ट जाणवत होती. तो हऱ्या मेला तेव्हापासून या कंपनीत असे विचित्र प्रकार घडत होते हे अभयला ठाऊक होतं. त्यामुळेच अशा अडवळणी जागेत
यावेळी आपल्या मागे कोणीतरी आहे या जाणीवेने अभयचं सारं शरीर लोखंडासारखं ताठ झालं. जिन्याच्या पायऱ्या वर जात होत्या. 10 पायऱ्या संपवून उजव्या बाजूला दुसरा मजला होता आणि अंधारात बुडालेल्या या दुसऱ्या मजल्यावर अभयला मागे वळून पाहताच 3.5 फूट उंचीची एक लहान मुलाची आकृती पाठमोऱ्या अवस्थेत उभी आहे आणि वर चालली आहे असं दिसलं. एखाद्या तंद्रीत हरवल्याप्रमाणे अभय जागेवरून उठला. त्याने आपल्या मित्रांना दिसलेल्या प्रसंगाबद्दल चकार शब्दही सांगितला नाही. तसेही राहुल आणि सुधीर दारू पिण्यात मग्न होते आणि त्यांच्या पाठीमागूनच अभय एकटाच उठून वर जाऊ लागला. शेवटची पायरी चढून तो दुसऱ्या मजल्यावर आला. समोर लांबच्या लांब कॉरिडॉर होतं आणि तिथे पसरलेल्या काळ्याशार अंधारात वाईट शक्ती स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होती. त्याने दूर नजर टाकताच त्याला त्याच्या समोर काही अंतरावर हऱ्याची आकृती उभी दिसली. अंगात सफेद बनियान, खाली हिरवी पॅन्ट, बेडकासारखं फुगलेलं पोट, काटकी हातपाय, चेहऱ्यावर भडक चुना लावावा असा पांढरा चेहरा आणि डोळ्यांची काळीशार बुबळं. बरं एवढंच कमी की काय म्हणून त्याच्या ओठावर एक भयंकर हसू उमटलं आणि हळूच हऱ्याचा उजवा हात वर आला. हाताच्या 5ही बोटांची हालचाल झाली आणि त्या ध्यानाने अभयला आपल्याकडे बोलवलं. हऱ्याचं प्रेत डाव्या हाताच्या उघड्या दरवाजातून आत घुसलं आणि अभयची विचार करण्याची क्षमता बंद झाली. एखाद्या कळसूत्री बाहुलीसारखा तो त्या ध्यानाच्या मागे मागे चालत निघाला. 50 पावलामध्ये पॅसेज संपला. आता समोर एक खिडकी होती आणि त्या खिडकीत हऱ्याचं ध्यान उभं होतं. ये माझ्या मागं ये, ते ध्यान भसाड्या आवाजात म्हणालं. तेव्हा इकडे खाली जिन्यावर राहुल आणि सुधीर दारू पीत बसले होते. गप्पा करता करता त्यांना जाणवलं अभय काहीच बोलत नाही. म्हणून सुधीरने मागे वळून पाहिलं तर त्याला मागचा जिना अंधारात बुडालेला दिसला. सुधीरने मागे पाहिलं आणि राहुलने समोर. तोच समोर पाहणाऱ्या राहुलच्या नजरेला मोकळ्या हॉलमध्ये जेमतेम 30 मीटर अंतरावर उभा असलेला अभय दिसला. पण त्याचं शरीर खूप वेगळं वाटत होतं. अगदी 6.5 फुटाचं, पण अभयची उंची तर 5 फूट होती आणि तो अगदी एखाद्या प्रेतासारखा ताठ उभा होता. खांदे वर आले होते. पण विचार करायला लावणारी गोष्ट अशी का अभय तर वर गेला होता. मग हे कोण? अभयच्या रूपात आलेलं ते जे काही होतं ते हळूहळू चालत उजव्या बाजूने निघून गेलं, जिकडे त्या कंपनीच्या संडासाच्या टाक्या होत्या. ए तो बघ, अभय तिकडे चाललाय. ए ए आभ्या, राहुलने हाक दिली आणि जागेवरून उठला. सोबत सुधीरही त्याच्या पाठी निघाला. राहुल आणि सुधीर त्यांना दिसत असलेल्या अभयच्या मागे मागे गेले. आता त्यांना समोर 2 10 फूट खोल टाक्या दिसत होत्या. त्या टाक्यांमध्ये काळंकुट्ट पाणी साचलं होतं. हा आभ्या कुठं गेला? इकडंच तर आला होता. राहुल आणि सुधीर आजूबाजूला अभयचा शोध घेत बोलू लागले. पण अभय खाली होता कुठे? अभय तर या दोघांच्या डोक्यावर दुसऱ्या मजल्यावरच्या सताड उघड्या खिडकीच्या चौकटीत उभा होता. तोच अभयने आपलं सारं शरीर खाली झोकून दिलं आणि धप असा आवाज करत त्या टाकीत कोसळला. त्याच्या वजनाने टाकीतलं पाणी वर हवेत उडालं आणि राहुल व सुधीर यांच्या अंगावरही पडलं. अचानक घडलेल्या या कृतीने ते दोघेही भयानक घाबरले. लगेचच त्यांच्या घाबरलेल्या नजरा टाकीकडे वळाल्या आणि पुढे जे दिसलं त्याने त्यांचे डोळे कासवा इतके मोठे झाले. टाकीतलं काळं पाणी
रक्ताचा झरा फुटल्यागत लाल झालं होतं आणि त्या पाण्यावर हऱ्याच्या मृतदेहासारखंच अभयचं प्रेत होडीसारखं तरंगत होतं. कपाळावर एक मोठी खोक पडून जखम झाली होती, ज्या जखमेतून अतिरक्तस्राव झाला होता. तोंडातली बत्तीशी फुटली होती. कोणाचा तरी मयत या दोघांनी पहिल्यांदाच एवढं जवळून पाहिलं होतं आणि त्यातही आपल्या मित्राचंच. अचानक घडलेल्या या घटनेने दोघांचेही धाबे दणाणले. जर हा अभय आहे तर आपल्याला अभयसारखा दिसणारा माणूस कोण, या विचाराने दोघांच्या मनात भीतीचे डंख बसू लागले. रात्रीच्या काळोखात ते दोघे धावत पळत गावच्या दिशेने निघाले. न जाणो किती वेळा चिखला मातीत पडले, तरी धावत गावात आले. गावात येताच सारा प्रकार त्यांनी घरी सांगितला आणि 10:30च्या सुमारास त्या माळरानावरच्या भकास कंपनीत सारा गाव जमला. ॲम्ब्युलन्स आली, पोलीस आले, प्रेताचा पंचनामा झाला. रात्रीची वेळ आणि हे असले अभद्र कांड घडले. गावात पुन्हा एकदा मयत पडलं. दुसऱ्या दिवशी 3च्या सुमारास अभयच्या प्रेताचे अंत्यसंस्कार पार पडले आणि हऱ्याच्या भूताने अभयला मारलं, ही वार्ता साऱ्या गावभर पसरली. त्याच दिवशी अभयची आई हऱ्याने आपल्या मुलाला मारलं म्हणून वचपेच्या घराबाहेर येऊन धिंगाणा घालून गेली. शेवटी काही गावकऱ्यांनी मध्ये पडून कसं तरी ते भांडण सोडवलं. आपल्या लेकाचा आत्मा त्या कंपनीत अडकून पडलाय, त्याला मुक्ती मिळाली नाही, हा विचार उमाबाईंचा जीव खाऊ लागला. त्यांच्या मनात देवाविषयी श्रद्धा होतीच, पण अंधश्रद्धा म्हणा का श्रद्धा, तिचीही सावली खूप मोठी होती. माणूस आजही वेगवेगळ्या मार्गाने विचार करतो. जेव्हा सद्गुणांचा फायदा होत नाही तेव्हा लोक जारण मारण अंगारे धुपारे करणाऱ्या मांत्रिकाकडे जातात. उमाबाईंचा देखील देवावर जसा विश्वास होता तसाच करणी जारण मारण यावर सुद्धा विश्वास होता. एकुलता एक मुलगा मेला की मारला गेला. त्याच्या आत्म्याला अद्याप मुक्ती मिळाली नाही. गावातल्या लोकांकडून वेगवेगळ्या विचित्र घटना कानावर येत होत्या. या विचारांनी उमाबाई दिवसभर त्याच धुंदीत हरवलेल्या राहायच्या. चेहऱ्यावर सतत दुःख दिसायचं. शेवटी उमाबाईंनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या मुलाच्या आत्म्याला मुक्ती मिळवून द्यायचं ठरवलं. हऱ्याच्या मुक्तीसाठी उमाबाईंनी खूप सारे भट बुवा मांत्रिक केले, पण मार्ग मिळाला नाही. सत्याच्या मार्गावर चालून आपल्या मुलाला मुक्ती मिळणार नाही हे उमाबाईंना कळालं. तसा त्यांनी देवमार्ग सोडून कुटील वाममार्ग निवडला. त्यासाठी उमाबाईंनी एके रात्री नजीकच्या गावात म्हसनात राहणाऱ्या एका अघोरी मांत्रिकाची भेट घेतली. घुमा आजीला त्या मांत्रिकाचं नाव माहिती नाही, पण आजी सांगते तो अघोरी दर आठवड्यात 2 स्मशान बदलतो आणि ज्या गावात तो आपलं बस्तान हलवायचा त्या गावात एक तरी मढं पडायचंच. उमाबाईंना कोणाकडून तरी कळालं होतं हा मांत्रिक नजीकच्या गावात आलाय. तशा उमाबाई गावातल्या स्मशानात पोचल्या आणि नेमकी तेव्हा म्हसनात 4 गंजावर चिता जळत होती. त्या चितेपुढे तो अघोरी उभा होता. जळत्या चितेसमोर उभ्या असलेल्या अघोरीची सावली देखील हृदयात धडकी भरवायची. स्मशानात येताच उमाबाईंना असं वाटत होतं का आपल्या मागे समोर त्या चिंचेच्या झाडावर फांदीवर कोणीतरी बसलंय. कोणीतरी नाही, शेकडो जण आहेत. स्मशानात जागा जरी रिकामी दिसत असली तरी मनाला मात्र कोणाच्या तरी अस्तित्वाचे भास होत होते. उमाबाईंनी धीर करत प्रथम त्या अघोऱ्याला हात जोडले आणि मग आपली हकीकत सांगितली. उमाबाईंच्या त्या वाक्यावर तो अघोरी मागे वळून न पाहता फक्त मान हलवू लागला, जणू त्याच्या कानात कर्णपिशाचिनी काहीतरी सांगत असावी. शेवटी 5 मिनिटांनी तो अघोरी म्हणाला, 10 जुलै
आषाढ अमावस्या. तुझा मुलगा मेला नाही, सूड आणि गुप्तधनासाठी मारलंय त्याला. आणि तो जो कोणी आहे त्याने तुझ्या मुलाचा आत्मा बंदी केलाय, त्याला गुलाम बनवलंय. तुझ्या मुलाला कोणी मारलंय हे मला दिसतंय, पण मी तुला नाव सांगू शकत नाही, कारण काळ्या जादूचेही काही वायदे नियम आहेत. ज्याने तुझ्या मुलाला मारायला सांगितलंय त्या माणसाने गुप्तधनाची विधी माझ्याच सहकार्याकडून घेतली आहे आणि आमच्यात दगा दिला जात नाही. तो अघोरी म्हणाला, आपल्या मुलाला गुप्तधनासाठी कोणीतरी मारलंय आणि त्यासहित त्याचा आत्मा बंदी बनवून ठेवलाय, त्याचा छळ केला जातोय. या विचाराने उमाबाईंच्या मनात संतापाची आग धगधगू लागली. उमाबाईंनी त्या अघोरी बाबाला मायेच्या शब्दांनी, आसवांनी पदर पसरवून मदत करण्याची भीक मागितली. उमाबाईंची आसवं पाहून शेवटी त्या अघोऱ्याने एक अतिप्राचीन विधी उमाबाईंना सांगितली. ती विधी म्हणजे सद्गुणरुष्ट नवस. अघोरीने सांगितलं, मी तुम्हाला विधी सांगतोय, त्यानुसार करा. पुढच्या सप्टेंबर महिन्याच्या 10 तारखेला गणपती येतील. तेव्हा जर तुमच्या घरी गणपती असेल किंवा दुसऱ्याच्या घरात जात असाल तर सावध राहा. 10 दिवस मूर्तीला तुझा चेहरा दाखवायचा नाही, प्रसाद खायचा नाही, गणपतीचा नैवेद्य बनवायचा नाही, मूर्तीजवळ मुळीच जायचं नाही. आणि जेव्हा 10व्या दिवशी गणपतीचं विसर्जन होईल तेव्हा रात्रीचं त्या विसर्जन घाटात जाऊन विवस्त्र अवस्थेत पाण्यात उभं राहायचं आणि गणेश विसर्जनाच्या दिशेने पाठ करून मी तुला एक मंत्र देतोय, तो मंत्र 7.5 वेळा म्हणायचा. म्हणजे 7च्या नंतर मंत्र अर्धा म्हणायचा. आणि मग तुझ्या मनात जी काही इच्छा असेल ती खुल्या मनानं सांगायची. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ही विधी रात्री 12 नंतर करायची. परत येताना वाटेत मागून आवाज आला, हाक आली तरी मागं पाहायचं नाही. आणि काहीही झालं तरी 10 दिवस गणपती जातील तोपर्यंत त्याच्याकडं पाहायचं नाही, कारण ही विधी विघ्नहर्त्याला अंधारात ठेवून त्याच्या पाठीमागे करायची असते. अघोरीने विधी सांगितली आणि ही विधी ऐकून उमाबाईंनी मनी एक वेगळा चंग बांधला. ठरल्याप्रमाणे 10 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आली. उमाबाईंनी अघोरी बाबांच्या चेतावण्या अगदी तंतोतंत पाळल्या. 10 दिवसानंतर गणपती गेले. त्याच रात्री 12:30च्या दरम्यान रात्रीच्या शुकशुकाट असलेल्या वातावरणात उमाबाई गावापासून दूर असलेल्या नदीवर आल्या. नदीच्या पाण्यात उतरून त्यांनी आंघोळ केली आणि अघोरीने दिलेला मंत्र 7.5 वेळा म्हणाल्या. प्रत्येक मंत्रासरशी अंग थंड पाण्यातही भट्टीसारखं तापतंय असं त्यांना जाणवू लागलं. या काळ्या पाण्यात अंगावर काहीतरी वळवळ करत वर येतंय हे स्पष्ट होऊ लागलं. पण त्या तसंच मंत्रजप करू लागल्या. मंत्र म्हणून झाल्यावर उमाबाई दोन्ही हात जोडून मोठ्याने म्हणाल्या, माझ्या मुलाला ज्याने मारलंय त्याचा वाईट काळ सुरू होऊ दे. पुढच्या वर्षीच्या गणेश चतुर्थीपर्यंत त्याचं वाटोळं होऊ दे, त्याचं घरदार नासू दे आणि चतुर्थीच्या आदल्या दिवशी तो नराधम मरू दे. बस. शब्दांनी वेग धरला आणि आदेश मिळाला. काहीतरी अभद्र घडू लागलं. त्यानंतर उमाबाईंना 1 वर्षानंतर गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे 30 ऑगस्टला एक धक्कादायक माहिती मिळाली. ती म्हणजे अशी का त्यांच्या भावाचं बळीचं निधन झालं होतं. मृत्यूचं कारण म्हणजे गेले वर्षभर तो अंथरुणाला लखवा मारून खिळून राहिला होता. काहीही खातपीत नव्हता. शरीर काटकीसारखं पातळ झालं होतं. 1 नंबर 2 नंबर सर्व काही अंथरुणातच. बरं, सोबत अख्खं घरदार भिकेला लागलं होतं. आणि अशात
शेवटी रात्रीचे 12 वाजले आणि बळीनं जीव सोडला. ही बातमी कळताच उमाबाईंना सर्व समजून आलं. आपल्याच भावाने आपण जमीन विकायला सही केली नाही म्हणून गुप्तधनासाठी आपल्या पोराचा बळी दिला आणि सुडापायी त्याचा आत्मा कैद करून त्याला गुलाम बनवून ठेवला. बहीण आणि भाऊ यांच्या नात्याला बळीनाथरावांनी कलंक फासला. आता उमाबाईंना कळून चुकलं की बळी हऱ्याच्या अंत्यसंस्काराला उपस्थित का नव्हता. पण काहीही असो, अखेरीस बळीला त्याने केलेल्या कृत्याची शिक्षा मिळाली याचं उमाबाईंना समाधान वाटू लागलं. पण मंडळींनो, अनुभवाचा अंत इथेच झाला नाही. पुढे जाऊन उमाबाईंना त्यांनी गणेशाचा फोटो पाहिला का भीती वाटायची. हळूहळू त्यांना वेड्याचे झटके यायला सुरुवात झाली आणि नंतर उमाबाई ठार वेड्या झाल्या. दर गणेश चतुर्थीला, इतर दिवशी कधीही गणपतीची मूर्ती, प्रतिमा त्यांनी समोर पाहिली का तोंडावर हात मारत बोंबलत वेड्यासारख्या पळून जायच्या. आणि त्या वेड्याच्या झटक्यामध्येच त्यांनी ही घडलेली सारी हकीकत गावभर सांगितली होती. त्या गावात चर्चेचा विषय बनल्या होत्या. अशातच काही वर्षांनी उमाबाईंनी या सगळ्या त्रासाला कंटाळून राहत्या घरात रामराव कामाला निघून गेल्यावर फास घेऊन जीवन संपवून टाकलं. आणि तो दिवसही गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशीचाच होता बरं का. म्हणून मंडळींनो, आयुष्यात कितीही दुःख संकट येऊ द्या, चुकीचा मार्ग कधीच धरू नका. भलेही तुमच्यावर अन्याय झाला असेल, पण उशिरा का होईना त्याच्या दरबारात न्याय नक्की होणार. भलेही वाईट शक्ती त्याच्याच अधिपत्याखाली असतील तरी मानवाला चांगलं आयुष्य जगण्यासाठी त्याने सत्कर्माचा मार्ग दिलाय, तो कधीही सोडू नका. विघ्नहर्ता बाप्पा मोरया हा सगळ्यांची विघ्न हरतो. तुम्ही एकदा मोकळ्या मनाने त्याच्यापुढं तुमचं विघ्न गारानं मांडून तर बघा. बाप्पा तुमच्या मदतीला नक्कीच धावणार. त्यासाठी वाईट चुकीचा मार्ग धरायची गरज नाही, कारण दुःखी जनांची विघ्न तोच हरतो ना, म्हणून तर त्याला विघ्नहर्ता म्हणतात. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.